थोड़ी देर में हमारे सभी के छोटे लाडले दिनेश लाडसे जी का आगमन होने जा रहा है, जिन्होंने सारे सितारों को हमारी मुंबई टीम के लिए अंडर 19 के साथ रोहित शर्मा हो, तमाम बड़े बड़े सारे सितारों को दिया, वैसी व्यक्तियों का आगमन होने जा रहा है। शॉट लॉन्ग ऑफ पर गेंद को फील किया जाएगा, एक तो पूरा हुआ, दूसरे की मांग है, ये एक एक रन बचाने एक एक धावांचा खूप महत्व आहे मित्रांनो। आता येणारे 9 चेंडू आहेत, 9 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे। येणारे हे 3 चेंडू खूप महत्वाचे दोन्ही संघासाठी, बिग फाईट बिग रन आपण पाहतोय, या 3 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील। शॉट चेंडूचा सुबा ऑफचा खूपच बाद, अवंत वाईटचा इशारा तो पंच करून अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आकारली, धावसंख्या धावून पोहोचली 23, 26 धावांचा अजूनही आवाज येणाऱ्या विभागातील आपण नक्की साहेबांना पाठव, साहेबांचं आगमन झालं, पोलीस पाटील संजय ठाकूर साहेब यांचं आगमन झालं, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार। चला अजित परब साहेब ॲलन त्यांचं आगमन झालंय, दोनचा फटका चेंडू पॉईंटच्या दिशेने येतोय, क्षेत्रक्षेत्रात 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारली। झैरभाई थोडं थांबवतोय। नियतीला निर्मळ आणि जयनमान शिरवली, जयनमान शिरवली संघाचं सुशांत आणि टीम आपलं खरोखरच मनपूर्वक आभार। आपण ज्या पद्धतीचं कॉपरेट केलंय या स्पर्धेसाठी। नियतीला निर्मळला 2 धावांनी पॅनलाइज केलं जातंय, जो काही वेळ गेलाय त्या वेळेला बघता 2 धावांची पॅनल्टी तुमच्या संघाला लगावण्यात येते, त्यामुळे हे धावफलक ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला 2 धावा पहिल्या काउंट केला जाणार, तिथून पुढे धावफलक स्टार्ट होईल। चला आता फिल्डिंग लावून घ्या निर्मळ, नियतीला निर्मळ, आपण लवकरात लवकर आता फिल्डिंग लावून घ्यायची आहे। शिरवली संघाला विनंती आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा। नियतीला निर्मळ आपण सुद्धा पाठवायचं आहे, लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या अशी विनंती करण्यात येते आयोजन कमिटीच्या वतीनं। नियतीला निर्मळ संघाला 4 षटकांचा सामना आहे, एका बाजूला जयनमान शिरवलीचा संघ बघायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला नियतीला निर्मळ, एक गाव एक संघ यातीला दुसरा सामना आहे। आणि आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा जयनमान शिरवली सुशांत आणि टीम यांचं मनपूर्वक आभार। आपण जे सहकार्य या मॅच दरम्यान दाखवलं, लवकर येऊन इतक्या उशिरापर्यंत आपण वाट बघितली त्याबद्दल थँक्यू सो मच। फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे, नियतीला निर्मळ आपल्याला वारंवार सूचना देण्यात येते, आयोजन कमिटीच्या वतीनं चेतावणी देण्यात येते। दोन्ही संघांना विनंती आपला एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, शिरवलीचा आलेला आहे। नियतीला निर्मळ, व्यासपीठावरील उपस्थित समस्त सर्व मान्यवर आणि चालू असलेली महापौर चषकाची ही स्पर्धा, या महापौर चषकामध्ये आपण मागील 3 दिवस झालेला खेळ म्हणजे मागचे 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस, या 3ऱ्या दिवसामध्ये खेळ खरोखरच खूप चांगला राहिला आहे।
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नियतीला निर्मळ. खूप वेळ गेलेला आहे. दुसरा सामना आहे आणि त्यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. 1:15 वाजला आणि 1:15 वाजता जर का दुसरा सामना झाला तर यानंतरच्या मॅचेस कशा होणार हा प्रश्न उभा राहिला आहे आयोजन कमिटीची समोर. आणि त्यामुळे आपल्याला विनंती, आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. चला खेळायला सुरुवात करायची आहे. पंच मॅच चालू करा. 2 फलंदाज आलेले आहेत. आपण मॅचला सुरुवात करायची आहे. बिल्ला आपण बाहेर या लवकर. आलेले पवन. बघा आता निर्मळ संघाला शेवटची सूचना देण्यात येते. आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे आपण आता पहिला चेंडू टाकायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं नंतर राहील. पहिलं लवकरात लवकर आपण चेंडू टाकायचा आहे कारण जास्त वेळ झालाय. शिरेवलीचा संघ सुद्धा खूप लांबून आलाय. चला शिरवलीच्या दोन्ही फलंदाजांना विनंती करेल आपण लवकरात लवकर आपली पोझिशन घ्यायची. सामन्याला तो सुरुवात. गाव टू गाव, एक गाव एक संघ या संकल्पनेतील दुसरा सामना आपल्या समोर आहे. एका बाजूला हेमंत, दुसऱ्या बाजूला नितीन. स्ट्राईक एंडवरती नितीन आहे. नॉन स्ट्राईक एंडला हेमंतला आपण बघतोय. बॉलिंग मार्कवरती अमय नाईक तयार होतोय. अमयच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येत असताना आता अखेरकार या सामन्याला सुरुवात होते. सामना चालू होण्याचा इशारा हा पंचांकडून देण्यात आला आहे. आमचे बबन नार्वेकर आणि दुसऱ्या बाजूला संदीप सर सुद्धा आहेत. आणि हे 2 ऑफिशियल अंपायर या सामन्यासाठी. यंगस्टार क्रिकेट क्लब पापडी आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे. महापौर चषक. कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला बाकडा पॉईंटच्या दिशेने पाठवलं. यशच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सुरुवात झाली आहे सामन्याला. नितीनच्या बॅटमधून पहिली धाव आणि पहिली धाव नाही तर या 3 धावा आहेत. 2 धावा पॅनल्टीच्या आणि त्यानंतर ही पहिली धाव येत असताना ओव्हरऑल 3 धावा धावफलकावरती सुरुवातीला लागल्या गेल्यात. नियतीला निर्मळ पहिली बॉलिंग करते. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल होता. अमयचा बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू येतो डॉट. डॉट आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती अमय तयार होतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट बघा. 4 षटकामध्ये एक पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर आहेत. असं असताना पहिल्या षटकामध्ये जी पॉवर हिटिंग करणं गरजेची असते ती पॉवर हिटिंग सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळालेली नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आला आहे. चांगली साईट. नियतीला निर्मलची जर बघाल एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. प्रदोष वैदी, बंटो यष्टांच्या मागे. त्यानंतर ॲलन दोडतीला आपण बघताय. अजित सुर्वे आहेत. जयेश आलेत. सुजित चव्हाण आहेत. चेंडू उंच हवेत. बॅटची वरची काढून चेंडू मागे निघून जात असताना यशच्या हातामध्ये येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव धावफलकामध्ये. ओ, यावेळेला उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. सुजित चेंडूवरती येतात तोपर्यंत एकच धाव येताना दिसते. तितकी घातक सुरुवात नाही झाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत टोटल 5 बिनबाद. जय हनुमान शिरवली.
नवीन गोलंदाज कोणाला इंट्रोड्यूस केलं जाते बघावं लागणारा नियतीला निर्मळ. चला सर्व खेळाडूंनी चर्चेसाठी येऊ नका. कर्णधार उपकर्णधार यांनी हस्तक्षेप करून लगेच ओव्हर डिसाईड करायची आहे. बाकीच्या सर्वांनी फिल्डिंगवरती जायचं, आपल्या पोझिशनवरती जायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरती 2 बॉल 16ची गरज आहे आणि मैदान क्रमांक 2 वरती यश नाईक ज्ञानूच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. नियतीला निर्मळ या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. पण आतापर्यंत नितीनची पाहिजे तशी बॅट नाही चमकली आहे, पाहिजे तशी बॅट तळपलेली नाही आहे किंवा हेमंतने सुद्धा तितकं प्रभावित केलेलं नाही आहे. दोघांनी डॉट बॉल खेळलेले आहेत. 3-3 चेंडू खेळत असताना एकाने 1 धाव केली, दुसऱ्याने 2 धावा केल्या. 2 धावा पॅनल्टीच्या आहेत, त्या संघाच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा फक्त आल्यात 5. अमयने आपली ती ताकद किंवा आपली जी पेशकश दाखवत असताना जखडून ठेवलं दोन्ही फलंदाजांना. आणि यश नाईकचा पहिला चेंडू फुलटॉस आहे आणि या फुलटॉसवरती चेंडूला पाठवून दिलं मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमारे कपार येतोय, षटकार, 6 धावा. येस सर, चौकार आहे, चौकार. बघा चूक करेक्ट केलेली आहे. तो चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघून गेला, त्यामुळे चौकाराचा इशारा पंचांकडून आलाय. ती बाउंड्री जी आहे ती थोडीशी लांब आहे आणि मैदानाच्या बिलकुल लेवलमध्ये असल्या कारणाने जी व्हाईट लाईन आहे ती दुरून दिसणं तितकं क्लिअर नाही दिसत आणि त्यामुळे कदाचित या निर्णयामध्ये बदल केला असावा. बघा यानंतर होणारा सामना कोणता आहे, एक गाव एक संघमध्ये, तर त्याच्यामध्ये यामधील विजयी संघ त्याच्यासमोर खेळणार आहे प्रकाश 11 खोचिवडेचा संघ. त्यामुळे प्रकाश 11 खोचिवडे आपण कुठेही लांब जाऊ नका, आपण तयार राहायचं आहे यानंतर होणाऱ्या मॅच करिता. येस, मोठा फटका आणि या फटक्यावरती आहे षटकाराची मोहर. अजून एक मोठा फटका आलाय. पहिल्या षटकामध्ये दाखवलेली शांतता, पहिल्या षटकामध्ये राखलेला संयम, दुसऱ्या षटकामध्ये त्या संयमाचा खूप मोठा उद्रेक होत असताना ताबडतोड फलंदाजी होतीये आणि नितीनच्या बॅटमधून येत आहेत चौकार. षटकार आलाय आणि षटकारानंतर धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलाय 17 वरती. चला मैदान क्रमांक 2 वरती 2 षटकं संपल्याने 18 धावा धावफलकावरती आहेत टीम जय हनुमान शिरवली या संघाच्या.
हो, यावेळेला चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न मला वाटतं ॲलन त्या ठिकाणी होते. उंचीचा फायदा तिथे उचलला गेला. रनआउटची संधी आहे आणि चेंडू हातामध्ये येईपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात. अ, चला सामन्याला पुन्हा एकदा सामन्याकडे वळत असताना तिसऱ्या षटकामध्ये आहोत, ज्या ठिकाणी रोशन गुप्ता म्हणजेच राई बॉलिंग मार्कवरती आहे. 2 षटकार आलेत आणि शेवटचा मला वाटते चेंडू या षटकामध्ये बाकी आहे. हो, यावेळेला लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतलंय चेंडूला आणि चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स यशच्या डोक्यावरून सीमारेखा पार, चौकार. 4 धाबांनिशी धावफलक जाऊन पोहोचलंय. ते 39 वरती 13च्या सरासरीने धावा मागील 3 षटकामध्ये बनल्यात. आता शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. जय हनुमान शिरवली संघ या शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय किंवा किती धावांपर्यंत त्यांना रोखलं जातंय हे पाहिलं जाणार आहे. 39 विदाऊट लॉस, कोणती विकेट नाही आहे. नितीनच्या जोडीनं हेमंत सुद्धा चांगली त्यांना साथ देत आहेत. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार हा नितीनच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिला. पहिली 3 गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण आम्हाला पाहिलं, ज्याने फक्त 5 धावांचं षटक हाताळलं होतं आणि मागील 2 षटकामध्ये तब्बल 34 धावा या बनवल्या गेल्या दोन्ही फलंदाजांकडून आणि त्यामुळे तिसऱ्या षटकामध्ये अजित सुर्वे यांना आमंत्रित करण्यात आले. गेले कित्येक वर्ष अजित या मैदानावरती खेळलेले आहेत. यंगस्टर पापडीकडून म्हणा किंवा या मैदानात अनेक स्पर्धांच्या माध्यमातून खेळत असताना अजित सुर्वे मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याने केलेला आहे. त्यामुळे या मैदानावरही खेळण्याचा जो काही अनुभव आहे तो ते पणाला लावताना दिसतील. शिरवली संघाला आहे त्या स्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये जाण्यासाठी किमान 15 धावा जोडाव्या लागणार आहेत. 15 धावा म्हणजेच 50शी पार, 55 पार, 60च्या आसपास या धावा ज्यावेळेला धावकरती दिसतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं फाईट बघायला मिळू शकते. स्ट्राईक हिंटवरती नितीन आहे. नितीन आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू निघून चालला आहे मिड विकेटच्या दिशेने, ज्या ठिकाणी ॲलन दोडती आहेत. चेंडूला अडवतील तोपर्यंत एकच धाव धावफलकामध्ये ॲड होतीये. नितीनने आत्तापर्यंत मारलेले जे 3 षटकार आहेत त्याला बघता हेमंतला सुद्धा काही प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. विडा उचलावा लागणार आहे. ती साथ द्यावी लागणार आहे नितीनला या धावफलकाला मोठं करण्यासाठी. पण अजित यांचा अनुभव समोर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो चेंडू खाली येतोय. त्याने टिपलाय सुंदर झेल आणि फलंदाज बाद होत असताना मैदान सोडावं लागतंय मिस्टर हेमंत यांना. गॉन. नगरसेवक आदरणीय
परेशदादा किणी यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम परेशदादा, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. नगरसेवक आदरणीय परेशदादा किणी, काल त्यांचा संघ या महापौर चषकाचा विजेता राहिला. त्या संघाचे संघमालक सुद्धा आहेत. प्रचंड क्रिकेटची आवड असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. आलेली सर्व पाहुणे आणि त्या पाहुण्यांच्या माहितीसाठी महापौर चषक ही एक संकल्पना आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारा जो काही नफा आहे किंवा जो काही निधी गोळा होणार आहे तो संपूर्ण निधी हा कैलासवासी अमित पाटील यांच्या परिवाराला देण्यात येणार आहे. तर जे जे इच्छुक देणगीदार आहेत त्यांनी सुद्धा या मोहिमेमध्ये आपण जॉईन होऊ शकता किंवा देणगी देऊन हातभार लावू शकता. एक चांगली संकल्पना सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा शेवटचं षटक आणि त्या षटकामध्ये अजित सुर्वे बॉलिंग मार्कवरती आहेत. ओ यावेळेला जडमधला चेंडू, वॉट अ बॉलिंग, फुल ऑन लेंथ, बिलकुल टोक रशे यॉर्कर आणि यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज सुशांत यांना मैदान सोडावं लागतंय. गॉन, कर्णधार आले, कर्णधार गेले, पण अजित याने टाकलेला चेंडू खरोखर मन बनवलं होतं. टार्गेट नजरेसमोर बिलकुल स्टंप दिसत होते. कोणत्या प्रकारे संधी नाही द्यायची, जागा बनवून नाही द्यायची, डायरेक्टली यष्टांवरती आघात करायचा आहे या उद्देशानं मारलेला तो चेंडू, फेकलेला तो चेंडू आणि त्या चेंडूवरती मिळालेली विकेट कर्णधार सुशांत यांची. दुसरा विकेटचं पतन. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचे षटक असल्या कारणाने इथून धावांना रोख लागावणं ही प्राथमिक जबाबदारी समजत असताना, ही प्रायोरिटी आहे हे समजत असताना अजितने आतापर्यंत एकच धाव खर्च केले. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. ऑन हॅट्रिक विघ्नेश, विघ्न हरण्यासाठी विघ्नेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. समोर अजित सुर्वे, अजित सुर्व्यांचा हा चेंडू समोरच्या दिशेने लांबच लांब, उंचच उंच आणि तोडफोड षटकार. व्हॉट अ शॉट बाय विघ्नेश. 6 धावा आल्यात. ऑन हॅट्रिक असताना अशा प्रकारचा षटकार लगावणं म्हणजे खूप मोठा दिमागी आघात करण्यासारखं आहे. यावेळेला हुक करायचं होतं चेंडूला, चेंडू मागे निघून गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे फाईन लेगच्या ठिकाणीची आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून होत असताना रफू चक्कर, सीमारेखा पार, येतोय चौकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आणि धावपलकाची धावा 50. अर्धशतक कंप्लीट. जहानमान शिरवली संघ ज्या हेतूला नजरे समोर ठेवत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी उतरला होता त्याच्या जवळपास पोचल्यात जमाय. पण जोपर्यंत म्हटलं तर शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काही गोष्टी छोट्या, काही गोष्टी मोठ्या असं मानलं जात नाही. शेवटी लास्ट बॉल, ओ मिनी हेलिकॉप्टर, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. बिल्लाने चेंडूला अडवलं तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. 51 धावा धावपलकावरती आहेत आणि 52 धावांचं लक्ष हे नियती 11 निर्मळ या संघासमोर ठेवलं गेलंय. ते जय हनुमान शिरवली या संघाच्या वतीनं. यस दर्शन.
दर्शन थांबवते. मॅचला होती सुरुवात. पाठलाग आहे 52 धावांचा आणि त्यामुळे नियतीला निर्मळ. चला जास्त वेळ न घालवता आपण फलंदाज लवकर पाठवायचे. लवकरात लवकर आपण 2 फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण सजवले गेले. माफ करा, फलंदाज आलेले आहेत. एका बाजूला अजित सुर्वे यांना आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला यश नाईक. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 52 धावांचा पाठलाग येणाऱ्या 24 चेंडूमध्ये करण्यासाठी काय मनामध्ये विचार केलेला आहे नियतीला निर्मळने, किंवा या धावांचा बचाव करण्यासाठी जयनमान शिरवलीचे डावपेच कशा प्रकारचे आहेत हे बघावे लागणार आहेत. आणि ही मॅच जशी पुढे पुढे जाईल तशी तशी या मॅचमध्ये मजा येणार आहे. कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळत असताना पहिल्या इनिंगमधला जो त्यांनी खेळ दाखवला आहे, अप्स अँड डाऊनवाला खेळ, म्हणजे काही प्रमाणामध्ये पहिलं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जर बघाल तर प्रभावित केलेली करणारी कामगिरी नियतीला निर्मळने केली. पण मधल्या 2 षटकांचा खेळ जर बघाल तर त्याच्यावरती पूर्णपणे वर्चस्व राहिलं होतं ते शिरवली संघाचं. आणि त्या 4 षटकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितल्यानंतर या उर्वरित येणाऱ्या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीचा डावपेच दोन्ही संघांचे आहेत पाहूयात. दर्शक 0 त्यानंतर वाईड, म्हणजेच काय तर त्या डॉटला कव्हर केलं गेलं वाईडने. गोलंदाजी मार्कवरती दीपेश आहे. लॉंग रनअप घेऊन येत असताना राठमोद विकेट. हो, यावेळेला द्विधा मनस्थितीत अपील झाली. यष्ट्यां समोर आढळले आणि पंचांचं बोट हवेमध्ये जात असताना त्यांनी सांगितलं इट इज ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज अजित सुर्वे बाद. लेंथला परकून नाही शकले होते अजित, आणि त्यामुळे द्विधा मनस्थितीत पुल करावं की ड्राईव्ह करावं या 2 मनस्थितीमध्ये आढळत असताना यष्ट्यांसमोर आढळलेत. बॅटचा कोणताही संपर्क नाही, पायाचा वेध, आणि फलंदाज अजित सुर्वे बाद. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज ॲलन दोडती. ॲलन दोडती मैदानात आलेले आहेत. गेले अनेक वर्ष टॉस हा मैदान क्रमांक 1चा केला जाणार आहे. पण दुसऱ्या मैदानावरती यानंतरची होणारी मॅच प्रकाश इलेव्हन खोचिवडे विपक्ष विजयी संघ यांच्यामध्ये असेल, याची नोंद घ्यायची आहे. ॲलन दोडती यंगस्टर पापडीसाठी खेळत असताना अनेक मैदानावरती मॅच विनिंग परफॉर्मन्स, लांबच लांब षटकार मारणं ही त्यांची खासियत. पण आता गावासाठी म्हणजे नियतीला निर्मळ या संघासाठी खेळत असताना त्यांच्या बॅटमधून धाबा येणं गरजेच्या. दीपेशने चांगली गोलंदाजी केली आहे, त्यांना हा सूर कायम कसा राहील याच्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहेत. आणि पहिला चेंडू फेस करत असताना ॲलन डॉट खेळला आहे. आतापर्यंत धावा या मागील 3 चेंडूमध्ये आल्यात त्या फक्त 1. 3 चेंडूचा खेळणं बाकी. 52 धावांचा पाठलाग म्हणजे 13ची सरासरी. 13 धावांची सरासरी प्रत्येक षटकाकडे राखायची आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिरवली संघ फक्त 5 धावा करताना दिसला होता. स्टेप आउट झालेत आणि त्यानंतर लॉफ्टेड स्ट्रोक
लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह एनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार, चौकार. सुंदर फटका. आलेनला माहीत होतं की फुल ऑनलाईन टाकत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकीशी हरकत करतोय आणि ते हरकत होत असताना फटका अनप्लेबल होऊन बसतो आणि हे पाहत असताना स्टेप आउट झाले आणि त्यानंतर इनसाइड आउट खेळत असताना चौकार लगावलाय. यावरचा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना गुडलँडवरच्या बॉलला लवकर पिक केलं आणि आडव्या बॅटने खेळत असताना मिडविकेटच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. सिंगल धाब आली आहे. एका धाबाने धावपलकाला बढावा मिळेल, पुढे जाईल ॲज कम्पेअर्ड टू दी प्रिव्हियस इनिंग अँड फर्स्ट इनिंग. चांगल्या धाबा, 5 धाबा त्या पहिल्या षटकामध्ये होत्या अमेयच्या आणि आता दुसऱ्या इनिंगमध्ये खेळत असताना दीपेशच्या अगेन्स्ट एक चौकार आल्यानंतर धावपलक थोडंसं सुधारले, 6 वरती जाऊन पोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. यश नाईक, नॅनूला मिळते स्ट्राईक. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत त्यामुळे क्षेत्ररक्षण सजवत असताना सुद्धा काहीसा वेळ जातोय. यशने लांबच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट करण्यासाठी गेलेत. एकदा कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न. आनंद वेगाने आल्यात आणि वेगाने येत असताना यशने सुद्धा दुसरी धाव घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि एफर्ट टाकत असताना त्या 2 धाबा कंप्लीट केल्या. पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावपलकाचे धाबा आहेत 8. एका गड्याच्या मोबदल्यात नियती 11 निर्मळ. महापौर चषक मागील 3 दिवसाचं हे आयोजन आपण बघतोय. कालचा दिवस हा वन डे फिनिशवाला होता, त्याच्यामध्ये 1.5 लाख आणि 75,000 अशी राशी बक्षीस स्वरूपाने दिली होती. या स्पर्धेमध्ये मिळणारा नफा समस्त अमित पाटील आणि त्यांच्या परिवारास दिला जाणार आहे देणगी स्वरूपानं. आणि असं कार्य यंगस्टर पापडेने त्यांची संपूर्ण टीम, कमलेशजी ठाकूर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या अगोदर सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन गोलंदाज निलेश आलाय. जय हनुमान शिरवली. वेळेच्या बाबतीत जे शिरवलीने सहकार्य केलंय त्याचं आभार हे शब्दात मानू तितके कमी आहेत. जितका वेळ ते थांबले आहेत त्याने जितका सकारात्मक प्रतिसाद म्हणा किंवा जे कॉपरेशन दाखवलं या सामन्यासाठी ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी पहिली बॅटिंग करत असताना बनवलेला धावा या 52 धावांचं जे काही लक्ष आहे, खूप मोठा चॅलेंज क्रिएट करणार आहेत नियतीला निर्मलसाठी. ॲलन दोडती स्ट्राईक एंडवरती असेल, त्यांच्यासमोर निलेश आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं असताना क्षेत्ररक्षणाची सजावट आपण बघू शकता. थर्डमॅन फाईन लेग सर्कलमध्ये आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिला चेंडू जर आपण बघाल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आहे. या खेळपट्टीवरती काल आणि परवामधचा खेळ जर आपण बघाल तर वेगवान गोलंदाजाने प्रभावित केलं. धरून पंच करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडूला तठावलं पाठवत असताना एकदा धावून कंप्लीट केली. पहिल्या डॉट नंतर एका धाव्यासाठी खेळलेला हा फटका. नियती 11 निर्मळ या संघाला आता मोठमोठ्या फटक्यांची चाहूल लागलेली आहे आणि ती गरजेची सुद्धा आहे. जोपर्यंत तुम्ही त्या मोठ्या फटक्यांना प्रदर्शित करत नाही आहात तोपर्यंत 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं शक्य होणार नाही आहे. आणि जय हनुमान शिरवली संघाने या साऱ्या गोष्टी ध्यानात ठेवत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं जे हाताळलं गेलं होतं दीपेशच्या माध्यमातून चांगली बॉलिंग त्याने केली. 8 धावा तितक्याशा वाईट नव्हत्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये निलेशने आल्यानंतर दाखवलेला तो कंट्रोल, पहिल्या डॉट नंतर सिंगल साठी टाकलेला चेंडू, लेंथ बॉलला खेळण्यासाठी झालेली अडचण. यश नाईक वेगवान चेंडू. हो, आतमध्ये येणाऱ्या चेंडूला
लेटकट करण्याचा प्रयत्न स्टिअर्ड केलं गेलं आणि स्टिअर करेपर्यंत एकच धाव येताना दिसते. आता धावगती जर बघाल किंवा सध्याची स्थिती बघाल तर नियती 11 निर्मळ या संघासाठी थोडीशी अडचणीची राहिली आहे. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी आस्किंग रन रेटच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. अशाच वेळेला आलेले डॉट मोठ्या फटक्यांचं प्रदर्शन न होणं चिंता वाढवत असताना दिसतंय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये यश नाईक याला माघारी परतावं लागतंय आणि दुसरा धक्का नियतीला निर्मळ संघाला. गॉड चला यश वैती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. यशने समोरच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग आहे त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रश्न तिथे उद्भवत नाही. आलेने कॉल दिला यशला थांबा म्हणून आणि त्यानंतर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 12. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8. या षटकामध्ये आल्या 4. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 40. 40 म्हटल्यानंतर 20ची सरासरी षटकागणिक हवी आहे आणि असं असताना काय ती वादळी खेळी आनंद दोडतीच्या माध्यमातून होईल का हे पाहावं लागणार आहे. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी प्रकाश इलेवन खोचिवडेचा कर्णधार आपण येऊन थांबायचं आहे. प्रकाश इलेवन खोचिवडे संघाचा कर्णधार आपण मंचावरती येऊन थांबायचे. चला यश वैती यांना स्ट्राईक हिंटवरती आपण पाहतोय. तिसरं षटक. हो यावेळेला पुल काढण्याचा प्रयत्न बॅकफुट ते गेलेत. फटका तितका चांगला नाही. या फटका फसत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल एकच धाव मिळतीये आणि ॲलनने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. आता खरी मजा येणार आहे. या मॅचची खरी रंगत ही येणाऱ्या 11 बॉलवरती बघायला मिळणार आहे कारण फलंदाजाला मोठमोठे फटके मारल्या बगैर पर्याय नाही आहे आणि गोलंदाजांना वाचण्यासाठी चेंडू टाकायचे आहेत. विकेट घ्यायचे आहेत. गोलंदाज विघ्नेश. ज्या विघ्नेशने शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला होता तो षटकार शेवटचा नव्हे तर सेकंड लास्ट बॉलवरती ऑन हॅट्रिकवरती असताना शॉर्ट बॉल मागे आपटण्याचा प्रयत्न केलाय. पंचाने वाईटचा इशारा देत असताना आलं दोडतीने चेंडूला जाऊ दिलं. कोणत्या प्रकारची घाई गडबड केलेली नाहीये. इक्वेशन थोडी बदलली आहे. अडतीस धावांची गरज आहे. हो पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. दडपण आहे आणि विघ्नेशवरती ते दडपण साफ दिसून येतंय. या लेवलवरती आल्यानंतर तुम्ही जर का त्या 38 धावांना 37 धावांना कुठे ना कुठेतरी ढील दिलीत
आणि ॲलेनसारख्या फलंदाजाच्या माध्यमातून एखादा षटकार आला तर त्याचं भुगतान खूप मोठ्या प्रमाणात भोगावं लागू शकतं. आत्तापर्यंत तरी जयनमान शिरोलीची पकड या मॅचवरती खूप चांगली आहे. त्याच्यासाठी विशेष कौतुक गोलंदाज दीपेशचं, विशेष कौतुक निलेशचं. विघ्नेश पुन्हा एकदा ॲलेन समोर. हो, आडव्या बॅटनं शॉर्ट बॉल, शॉर्ट पुल, पॉवरफुल अँड इट्स अ वंडरफुल सिक्सर बाय ॲलन दोडती. काय जबरदस्त फटका लगावलाय. तयार होते शॉर्ट बॉलसाठी. एकदा शॉट आला, दुसऱ्यांदा शॉट आला आणि त्यांना माहीत होतं, हा एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव बोलतोय. ॲलन दोडती यांना माहीत होतं की पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला जाणार. आणि शॉर्ट बॉल टाकत असताना ॲलन दोडती यांची हाईट जर तुम्ही बघाल तर तो शॉर्ट बॉल बरोबर त्यांच्या रेंजमध्ये तो पुल करण्यासाठी तितका सोयीस्कर ठरू शकतो. आणि तेच चित्र बघायला मिळालं. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून येणारा हा अति सुंदर षटकार. षटकार आला, 6 धावा आल्या. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर आहे. बघा, जब कोई वाइड आता तो तकलीफ नहीं होती, लेकिन वाइड के बाद अगर छक्का आता तो बहुत तकलीफ होती है. म्हणजे म्हणतात ना, ती जखम एवढी त्रास द्यायला लागते की त्याच्यापेक्षा जास्त मोठं दुःख कोणतंही नसतं, कोणता त्रास नसतो. 3 वाईड 1 षटकार एकाच चेंडूमध्ये इतक्या मोठ्या धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ॲलन समोर पुन्हा एकदा विघ्नेश. ओ, यावेळचा चेंडू गतीने बीट केलं. धावफलकावरती धावा 22 आहेत. 22. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 9 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असताना 30 धावांची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 रन्स विथ इन 9 डिलिव्हरीज. इक्वेशन थोडं अवघड आहे, पण विघ्नेशला संयम राखणं खूप गरजेचं. समोर डाऊन द ग्राउंड, बिलकुल फ्लॅट आहे, फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. 6 धावा षटकार. काय जबरदस्त फटका आहे. प्रेशरला रिलीज करणारा हा फटका आणि तो ॲलन दोडतीच्या बॅटमधून. विघ्नेशचे पहिले 2-3 बॉल जर बघाल तर त्या बॉलवरती काही प्रमाणामध्ये त्याचा अंकुश होता, कंट्रोल होता. पण ॲलन दोडतीने जो पुलचा फटका मारला तिथून जो काही त्याने संयम बिघडवला, खास करून त्या वाईटचा मी उल्लेख करेल. जे वाईट जे हाताळले होते तिथून जी काही लय ॲलनने मिळवले त्याला बघता दडपण थोडं आता विघ्नेशवरती वाढलंय. दोन्ही मैदानावरती निर्मलचे संघ खेळतात. हा सुद्धा एक वेगळा योगायोग आहे. नेक्स्ट बॉल विघ्नेशचा. विघ्नेश, ओ, इट्स अ लॉंगेस्ट सिक्सर. ही ॲलन दोडतीची ताकद आहे. मोठा फटका आणि असा फटका आहे की त्या फटक्यावरती 6 धावांविना दुसऱ्या धावा दिसतच नव्हत्या. लांबच लांब मारलेला हा अति सुंदर आणि दर्शनीय सिक्सर. 6 धावा, 7 चेंडू आणि परेशदादा केणी यांच्याकडून ॲलन दोडतीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय या तुफानी फटकेबाजीसाठी. स्वाभाविक होतं, 42 धावा हे मोठं. 12-40ची इक्वेशन होते आणि तिथून मारलेले हे फटके, विघ्नेश सारख्या बॉलरवरती केलेला हल्ला, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी वेगवान गोलंदाजासाठी खूप मोठा स्कोप आहे त्या खेळपट्टीवरती आलेले फटके आहेत. 7-18. ओ, यावेळचा चेंडू बाहेर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आणि असं असताना डॉट आलाय. शेवटी जाता जाता विघ्नेशने प्रभावित केलं. हेमंत यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पुढील षटक हाताळण्यासाठी यश वैती यांच्याकडे स्ट्राईक आहे. आता यशला सुद्धा काही प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं लागणार आहे जर का नियत 11ला हा सामना जिंकायचा असेल. पण जयनमान शिरवली संघ जी पकड पहिल्या 2 षटकामध्ये होती ती पकड कुठे ना कुठेतरी ढासळली आहे.
म्हात्रे ब्रदर्सचे ओनर आदरणीय कल्पेशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम कल्पेश, आपलं हार्दिक स्वागत. समोर खेळण्याचा प्रयत्न, यश वैदीच्या बॅटमधून हा मोठा फटका, पण त्या मोठ्या फटक्यावरती कोणताही षटकार चौकार नाही. चेंडूने उंची गाठली, अंतर नाही गाठलं, ताकद थोडी कमी पडली, पण एक बॉल सुद्धा वाया गेलाय. फलंदाज बाद. दुसऱ्या इनिंगमध्ये येत असताना आता 5 चेंडू 18 धावांचे इक्वेशन. चारुदत्त पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ॲलन दोडतीने जर जी फटकेबाजी केली त्याला बघता काय यशला तिथून सिंगल काढून देणं गरजेचं होतं का, अनेक प्रश्न असे उभे राहतात. ज्यावेळेला कोणती घटना घडते त्याच्या दोन बाजू निर्माण होतात. असं केलं असतं तर आणि तसं झालं असतं तर. आता या दोन बाजूपैकी एक बाजू आपल्याला मैदानात दिसतीये. सिंगल घेतली असती तर कदाचित ही स्ट्राईक रोटेट झाली असती. ॲलन स्ट्राईकवरती आले असते, त्यांना 5 बॉल मिळाले असते. पण आता शारुदत्त स्ट्राईक हँडवरती आहे. अशा वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फेकी केली आहे. आणि फेकी करत असताना हातामध्ये चेंडू जोपर्यंत येईल तोपर्यंत विकेट. चारुदत्त पाटील बाद. सर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आदरणीय दिनेश लाड सर यांचे या ठिकाणी आगमन होते. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. महापौर चषकाच्या वतीनं, यंगस्टार पापडीच्या वतीनं आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीनं द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, ज्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपण मुंबईसाठी खेळताना पाहिले, भारतासाठी खेळताना पाहिले. रोहित शर्मा सारखा खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडला, शार्दूल ठाकूर सारखा खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडला, असे दिनेश लाड सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या बरोबरीनं विनू सोपते सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनू सोपते सरांना विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. महापौर चषक, यंगस्टार पापडी आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, ज्या स्पर्धेचा हेतू एकच आहे, एक हात मदतीचा, म्हणजे कैलासवासी अमितजी पाटील यांच्या परिवाराला मदत. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारा संपूर्ण नफा अमितजी पाटील यांच्या परिवाराला देण्यात येणार आहे. मागील वर्षी याच मंडळाच्या वतीने यंगस्टार पापडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याच्या माध्यमातून 10 लाख रुपयाचा निधी हा एका मुलाच्या उपचारासाठी देण्यात आला होता. असंच समाजकार्य या खेळाच्या माध्यमातून. डाऊन द ग्राउंड, बिलकुल फ्लॅट, क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याने डिप्लाय झेल आणि फलंदाज ॲलन दोडती बाद. ॲलन दोडतीचं माघारी परतणं, पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट न होणं, अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींमध्ये मागे पडला होता तो नियतीला निर्मलचा संघ. सुरुवातीच्या क्षणाला त्या 2 षटकामध्ये झालेली शिरवली संघाची फलंदाजी, अखेरकार हा सामना आता येऊन थांबलाय. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. 3-17 मध्ये सुजित चव्हाण स्ट्राईक एंडवरती असतील आणि त्यांना 3 षटकार मारायचे आहेत. आता ते 3 षटकार मारत असताना किती प्रमाणात त्यांना यश मिळतंय, चान्सेस किती आहेत. जर का हेमंतच्या गोलंदाजीची धार जर बघाल तर ते 3 षटकार जवळजवळ दिसत नाही आहेत. पण क्रिकेट आहे म्हटल्यानंतर कोणी केव्हाही कशाही प्रकारचा खेळ प्रदर्शित करू शकतो आणि त्याचा काही नेमसुद्धा नसतो. त्यामुळे सुजित काय मोठा फटका लगावतील का. वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न, तयार होते फुल पॅस ऑफ द बॅट, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट आणि पॅडमधला अंतर मोजत असताना वेगाने चेंडू निघून गेला सरळ सुशांत यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. जय हनुमान शिरवली पहिली बॅटिंग करत असताना उभारलेला 51 धावा, 52 धावांचं लक्ष आणि नियतीला निर्मळ. षडंपुल, प्रॉपर कनेक्शन नाही. बॅटच्या स्टिकरला लागलेला चेंडू सरळ जाऊन विसावतोय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आली आहे विकेट, फलंदाज बाद.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अमयकडून झालाय. चेंडू मागे निघून जात असताना शॉर्टस्टॉपला चांगली फिल्डिंग. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला जय हनुमान शिरवली या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातं नियतील निर्मळचा संघ. प्रकाश 11 खोचिवडेचा संघ कर्णधार आय थिंक आलेले आहेत, त्यामुळे शिरवली संघाचा कर्णधार सुशांत लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. मंचावरील उपस्थित मान्यवर नगरसेवक आदरणीय परेशदादा किनी यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे आणि त्यामुळे हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल द्रोणाचार्य पुरस्कार विजेते या स्पर्धेचे मुख्य अतिथी आदरणीय दिनेश लाड सर, आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे परेशदादा किनी यांना. क्रिकेट खेळाला बढावा मिळावा आणि त्यासाठी क्रिकेटवरचं असलेलं अतोनात प्रेम जे खेळाच्या माध्यमातून ते नेहमी दाखवत असतात, असे